नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण शिकणार आहे तुळशी वृंदावन। त्याच्यासाठी लागणारं साहित्य तंबू, सुई, कात्री, लाल मणी आणि पांढरे मणी। हे 6 नंबरचे मणी आहेत। आपल्याला असे 6 नंबरचे मणी घ्यायचे। चला तर मग आपण आता सुरू करू। त्यासाठी आपल्याला हे स्वस्तिक बनवायची। असे आपल्याला टोटल 4 बनवायची। आता आपण पहिलं सुरुवात करू। पहिल्यांदा 4 पांढरे मणी घ्यायचे। 4 पांढरे मणी घेऊन असा एक चौकोन करायचा। पाठीमागच्या मण्यातून सुई काढून घ्यायची आणि चौकोन करायचा असं। आता परत 3 मणी घ्यायचे। 3 पांढरे मणी घेऊन ज्या मण्यातून सुई आली त्याच मण्यात सुई फिरवायची आणि असं चौकोन करायचं। असे टोटल आपल्याला 4 चौकोन करायचे। आधी पहिली लाईन तर 4ही पांढरेच करायचे चौकोन। परत 3 मणी घेऊन परत फिरवायचे, असेच करायचं 3। परत वरच्या मण्यात यायचं, परत 3 मणी घ्यायचे 3 आणि ज्या मण्यातून सुई आली त्याच मण्यात सुई काढून घ्यायची। आता आपल्याला ह्या पुढच्या मण्यात यायचं। पुढच्या मण्यात यायचं। आता पहिले 3 पांढरे मणी ओवायचे आणि या 4ही मणीतून सुई अशी फिरवून या पुढच्या मण्यात सुई आणायची, अशी खाली सुई फिरून घ्यायची पूर्ण। आता आपल्याला एक लाल आणि एक पांढरा असे 2 मणी ओवायचे। एक लाल एक पांढरा। खालच्या मण्यात सुई असते का पहिलं एक लाल आणि मग पांढरा, आणि आधी या वरचा पांढरा आणि खालच्या मध्ये 2 मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची। आणि ह्या लाल मण्यात सुई आपल्याला न्यायची ही अशी। आता परत एक लाल एक पांढरा आणि ह्या पांढरा आणि मग लाल या 2 मण्यातून सुई अशी काढून घ्यायची अशी। आणि परत लाल मण्यातून आणि या पहिला हा पांढरा आणि दुसरा हा पांढरा असे 2 मण्यात फिरून घ्यायचे। आता इथे आपल्याला 2ही पांढरे घालायचे। आता आपल्याला सुई अशी वरती फिरून आणली। आता इथे आता पहिल्यांदा आपल्याला एक लाल आणि 2 पांढरे घालायचे। एक लाल आणि 2 पांढरे आणि ज्या मण्यातून सुई आली त्याच मण्यात सुई अशी फिरून घ्यायची। आता या वरच्या लाल मण्यात सुई घालायची अशी। आता वरच्या लाल मण्यात सुई घातल्यावर पहिल्यांदा एक लाल मणी आणि एक पांढरा मणी असे 2 मणी घालायचे। एक लाल आणि एक पांढरा। लाल मण्यात सुई आल्यावर एक लाल एक पांढरा आणि हा मधला लाल आणि हा वरचा लाल अशी सुई आपल्याला काढून घ्यायची। आणि आता हा एक लाल हा पांढरा आणि हा पांढरा 3 मण्यातून सुई अशी पुढे घ्यायची अशी ही अशी। आता आपल्याला 2 लाल मणी ओवायचे। 2 लाल मणी ओवून 2 पांढऱ्या मण्यातून हा आणि हा या 2 पांढऱ्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची
आणि आपल्याला आता वरच्या लाल मण्यात सुई आणायची. ही अशी वरच्या लाल मण्यात सुई नेल्यावर एक लाल आणि एक पांढरा असे 2 मणी ओवायचे. आणि हा पांढरा आणि हा वरचा लाल असे 2 मण्यातून सुई आपल्याला काढून वरच्या लाल मण्यात सुई द्यायची. आता आपल्याला एक लाल आणि 2 पांढरे, एक लाल आणि 2 पांढरे असे 3 मणी ओवून ह्याच लाल मण्यामध्ये एकाच सुई अशी काढून घ्यायची अशी. आता हा एक लाल मणी, हा पांढरा मणी, हा पांढरा आणि हा लाल, ह्या मधल्या लाल मण्यामध्ये आपण सुई फिरवून इथे आलो आहे. आता आपल्याला 2 लाल मणी टाकायचे, 2 लाल मणी ओवायचे असे 2 लाल मणी ओवायचे. आणि हा पांढरा आणि हा लाल या 2 मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची अशी. आणि आता ह्या वरच्या लाल मणी इथलच्या हा मधला लाल आहे त्याच्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आता आपल्याला एक लाल आणि एक पांढरा, एक लाल आणि एक पांढरा ओढून तेव्हा खालचा लाल आणि हा वरचा लाल या 2 मण्यातून अशी सुई काढून घ्यायची अशी. आता ह्या लाल मण्यातून सुई काढून ह्या 2 पांढऱ्या मण्यातून सुई अशी काढून घ्यायची. आता इथं आपल्याला 2 लाल मणी ओवायचे, 1 आणि 2 लाल मणी ओवून या वरचा पांढरा आणि खालचा पांढरा अशा 2 मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आणि आपल्याला आता वरच्या लाल मण्यापर्यंत सुई फिरवून न्यायची. आता आपल्याला काय करायचे, आता आपल्याला एक लाल आणि 2 पांढरे, एक लाल आणि 2 पांढरे असे मणी ओवायचे. आणि ह्याच लाल मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आणि ह्या वरच्या लाल मण्यात सुई घ्यायची ही अशी वरच्या लाल मण्यात सुई द्यायची. आता आपण इथं आलो आहेत. इथं आल्यावर आपल्याला आता 2 पांढरे मणी ओवायचे, 2 पांढरे मणी ओवायचे, 2 पांढरे. आणि हा लाल खालचा आणि मग वरचा लाल असे 2 मण्यातून सुई आपल्याला काढून घ्यायची. आणि आता हे दोन्ही पांढरा आणि ह्या लाल मण्यापर्यंत सुई अशी फिरून आणायची अशीच. आता आपल्याला कोणते व्हायचे, 4 झाले इथे, 1 2 3 4. आता आपल्याला दोन्ही लाल मणी ओवायचे, 2 लाल मणी ओवायचे आपल्याला. 2 लाल मणी ओवून हा पांढरा आणि हा लाल ह्या 2 मण्यातून अशी सुई काढून घ्यायची. आणि आता वरच्या लाल मण्यात सुई घ्यायची. इथे आपल्याला दोन्ही पांढरेच मणी ओवायचे. इथे आपल्याला असे दोन्ही पांढरे मणी ओवून हा पांढरा आणि हा लाल या 2 मण्यातून सुई अशी काढून घ्यायची. आता ह्या पांढऱ्या मण्यात सुई घ्यायची. पांढऱ्या मण्यात सुई नेऊन इथे आपल्याला सगळे पांढरेच मणी ओवायचे, तिन्ही पांढरेच मणी ओवायचे. आपल्याला आपली 6वी लाईन चालू झाली. तिन्ही पांढरेच मणी ओवून ह्याच पांढऱ्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आणि या 4ही मणी फिरून, तिन्ही मणी फिरून सुई आपल्याला ह्या लाल मण्यापर्यंत आणायची, हा लाल मण्यापर्यंत. आता एक लाल आणि एक पांढरा असे 2 मणी व्हायचे, एक लाल एक पांढरा.
आणि ह्या पांढरा आणि ह्या लाल या दोन मण्यातून अशी सुई काढून घ्यायची. आता आपला स्वस्तिक पूर्ण आले. आता ह्या लाल मणीत आपण सुई नेली. आता इथे सगळे पांढरेच मणी ओवायचे. 2 पांढरे मणी घेऊन हा पांढरा आणि हा लाल ह्या दोन मण्यातून अशी सुई काढून घ्यायची. आता परत सुई अशी फिरून खालच्या पांढऱ्या मण्यात आणायची, ही अशी. आता इथेही पांढरेच मणी ओवायचे. 2 पांढरे मणी आणि हा पांढरा आणि हा पांढरा या दोन मण्यातून सुई अशी काढून घ्यायची. आपली स्वस्तिक पूर्ण झाली आहे. आता आपल्याला परत एक लाईन करायची. आता ती सगळी पांढऱ्याच मण्यांची करायची. 3 मणी घ्यायच्या आधी सुरुवातीला आणि ह्याच मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची आणि वरच्या पांढऱ्या मण्यात सुई द्यायची, अशी वरच्या पांढऱ्या मण्यात. आता आपल्याला 2 पांढरे ओवायचे आणि खालचा आणि वरचा या दोन मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची आणि परत हा 1 2 3 मणी अशी सुई खाली न्यायची. आणि आता परत 2 पांढरे मणी ओवायचे आणि या 2 पांढऱ्या मण्यातून सुई अशी काढून वरच्या पांढऱ्या मण्यात सुई द्यायची, अशी. आता परत 2 पांढरे ओवायचे आणि हा खालचा पांढरा आणि हा वरचा पांढरा या 2 मण्यातून सुई अशी काढून सुई खाली फिरून घ्यायची आणि गाठ मारून घ्यायची. गाठ मारल्यावर परत 1 2 मण्यातून सुई अशी काढून घ्यायची, म्हणजे जेणेकरून ती गाठ सुटत नाही. धागा कट करून घ्यायचा. असेच आपल्याला 4 पार्ट बनवायचे. 1 2 3 आणि 4 असे 4 बनवून घ्या तुम्ही. मी बनवून ठेवले ते. आता तुम्हाला एक बनवून दाखवलं. हे असे 4 बनवायचे. आता पुढचं कसं करायचं, पुढचा पार्ट मी दाखवते. आता मी हा चौकोन बनवायला शिकवते. आधी आपण स्वस्तिक बनवले, आता चौकोन कसे बनवायचे ते दाखवते. पहिल्यांदा आपण आता 4 मणी घ्यायचे. 4 मणी घेऊन आणि ह्या पाठीमागून मणीतून पुढे सुई काढून चौकोन पॅक बनवायचं करायचं. हे असं असे आपल्याला आता हे आता 3 मणी ओवायचे. 3 मणी घेऊन हा 1 मणी असे 4 मण्यांचा चौकोन करत चालायचे आपल्याला आता अशीच. आणि वरच्या मण्यापर्यंत सुई घेऊन जायची. का परत 3 मणी घ्यायचे आणि ह्याच मण्यातून अशी सुई फिरून वरती जायचं. असंच तुम्ही कंटिन्यू करा. असे 10 चौकोन बनवायचे आपल्याला. 3 3 3 3 मणी घेऊन टोटल 10 चौकोन बनवायचे. परत वरच्या मण्यात जाऊन परत 3 मणी ओवायचे. परत 3 मणी घ्यायची.
आता 3 मणी घ्यायचे असे आणि हे असे टोटल आपले 10 झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे टोटल 10 केले आपण. आता आपल्याला इकडच्या साईडच्या मण्यावर यायचं. आता त्यासाठी आपल्याला परत आधी 3 मणी ओवायचे. 10 चौकोन करायचे. नंतर साईडचा मणी घ्यायचा आणि त्याच मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची आणि सुई फिरवून पुढच्या मण्यात सुई न्यायची. अशी सुई फिरवून घ्यायची आणि आता 2 मणी ओवायची. आता परत आपल्याला पहिल्यांदा 3 नंतर 2 मणी ओवत चालायचं. आपल्याला आता टोटल असेच 10-10चं लाईन करायची. परत 2 मणी घेऊन हा आणि हा मणी सुई अशी फिरवून सुई अशी पुढच्या मण्यात सुई फिरवून न्यायची सुई, म्हणजे जेणेकरून तो दोरा दिसत नाही. परत 2 मणी घेऊन फिरवून घ्यायची. परत 2 मणी घ्यायची. अशी सुई फिरवायची. परत 2 मणी घेऊन याच मण्यांमध्ये अशी फिरवायची. परत 2 मणी घ्यायचे. परत शेवटपर्यंत 2 मणी घेत चालायची. पहिल्यांदा आधी 3 नंतर 2 2 2 2 मणी घेऊन चौकोन असं आपल्याला पूर्ण करत चालायचं आहे. आता मी 2 पट्ट्या करून दाखवले. आता इकडून असं ह्या मण्याला या साईडला यायचं. आता फिरून अशा मी 2 पट्ट्या बनवल्या. अशा टोटल आपल्याला 10 बनवायच्या. 2 बनायला अजून 8 बनवायचे, म्हणजे इकडून 10 इकडून 10 इकडून 10 चारही बाजूने 10-10 मणी आले पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तसेच इकडून 10 आले पाहिजे. इकडून 10 इकडून 10 अशी पट्टी चौकोन बनवून घ्या. मीही बनवून घेते, तुम्हीही बनवून घ्या. अशा 2 पट्ट्या बनवायच्या बाई. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इकडून 10 इकडून 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे चारही बाजूनी 10-10 मण्यांचे आपण असे 2 चौकोन बनवले. असे हे 4 पार्ट आणि हे 2 असे करून घेतले आहे आपण. आता पुढचं कसं करायचं ते सांगते तुम्हाला. आता त्यासाठी आपल्याला 1 2 3 4 5 पाचव्या मण्यापर्यंत सुई टाकायची. इथून ह्या कोपऱ्यापासून इथपर्यंत 5 आणि आपल्याला 1 पांढरा 1 लाल 1 पांढरा असे 3 मणी ओवायचे आणि त्याच मण्यातून सुई काढून पुढच्या एका मण्यात सुई काढायची. आता परत 1 पांढरा 1 लाल 1 पांढरा 1 लाल असा हा पांढरा आणि हा पांढरा आणि त्याच्या पुढचा 1 पांढरा अशा 3 मण्यातून सुई काढायची. आता परत 1 पांढरा आणि 1 लाल आणि परत हा 1 वरचा पांढरा खालचा आणि त्याच्या पुढचा 1 अशा 3 मण्यातून सुई काढायची. परत 1 पांढरा 1 लाल 1 2 3 1
एक पांढरा, एक लाल. एक पांढरा, एक लाल. असे परत इकडचं 1 2 3 4 5 अशा 5व्या महिन्यापर्यंत आपण सुई आणली. म्हणजे इथे किती झाले? 1 2 3 4 5 6 600 झाले. आता पुढच्या इकडच्या इकडे वळायचं आणि इथे परत एक पांढरा, एक लाल. एक पांढरा आणि एक लाल. हे असं करत चालायचे. आता हे पूर्ण असं चौकोन आपल्याला इथलच्या 6 मणी, इकडून 6 इकडून 6 इकडून 6 इकडून 6 असे सगळे 6 मणी येऊन आपल्याला असं हे चौकोन पूर्ण करायचं आहे. मीही करते आणि तुम्हीही करून घ्या. आता शेवटचं प्रत्येक वेळी इथं 6 इथं 6 इथं 6 इथं 6. आता शेवटच्या एकच लाल मणी ओवायचं आणि काढून घ्यायचं. आणि आता पहिला एक लाल मणी कोपऱ्यातला सोडून पुढच्या लाल मण्यात घेऊन आता आपल्याला स्वस्तिक जोडायची. प्रत्येक ठिकाणी स्वस्तिक जोडत चालायची. आधी एक पांढरा मणी घ्यायचा, स्वस्तिक उलटी सुलटी बघून घ्यायची वर अशी, आणि हा ह्या कोपऱ्यातला मणी घ्यायचा आणि परत एक पांढरा मणी ओवायचा. आणि ह्याच लाल मण्यातून सुई अशी काढून घ्यायची. हा पहिला कोपऱ्यातला लाल एक मणी सोडून 6 मणी, आपल्याला ही 4च म्हणून मधले 4 मणी घ्यायचे. म्हणून इकडच्या कडेचं एक लाल, इकडचं एक लाल सोडून मधले 4 मणी आपल्याला ही स्वस्तिक जोडायची. अशी जोडून पुढच्या मण्यात सुई द्यायची आपल्याला. आता इथं एक पांढरा करायचा. आधी 2 टाकायचे सुरुवातीला, नंतर आता एक एकच टाकायचं. आणि अशी स्वस्तिक एक एक मणी पुढे सरकून एक एक मणी टाकायचा. प्रत्येक वेळेस लाल मण्यात टाकायचा आणि पुढचा पांढरा घ्यायचा. आता अशी स्वस्तिक जोडत चालायची. दोरा अडकला. दोरा प्रत्येक याला एक एक मणी टाकू चौकोन असं फिरून घ्यायचं, म्हणजे दोरा मध्ये दिसत नाही असं. आता वरच्या पांढऱ्यामध्ये जायचं. आता परत एक पांढरा मणी ओवायचा आणि हा लाल मणी घ्यायचा आणि हे 2 पांढरे घ्यायचे वरचे. असे स्वस्तिक आपण जोडले. अजून एक जोडायचे दाखवते मी. परत आता हा लाल सोडून द्यायचा, पुढचा लाल सोडून त्याच्या पुढच्या लाल मध्ये हा याच्या एक कडेचा एक लाल, हा एक लाल आणि हा, म्हणजे कडेचे 2 लाल, इकडचा एक इकडचा एक सोडून आता पुढच्या लाल. आता परत पुढची स्वस्तिक घ्यायची. पहिल्यांदा एक मणी ओवायचा आणि ह्या टोकाच्या मण्यातून सुई अशी काढून घ्यायची. आणि आता परत एक ओवायचा
आणि ह्या लाल मण्यातून सुई अशी काढून घ्यायची. ह्या वरच्या 2 पांढऱ्या मण्या दुसऱ्या नंबरच्या पांढऱ्या मण्यात द्यायचं. आता एक एकच पांढरा वळत चालायचं. आता ह्या लाल मण्यातून घालून पुढच्या पांढऱ्या मण्यात आता परत खालच्या लाल मण्यात न्यायची आपल्या ही अशी. आता इथे एक पांढरा वळायचा आणि सुई अशी लाल या 2 पांढऱ्या मण्यातून फिरून घ्यायची. आता एकच पांढरा वळायचं परत आणि आता असे 2 जोडले मी. पुढचे 2 तुम्ही जोडून घ्या असेच सेम. आता लाल मण्यात यायचं आपलं. हे 4ही असे जोडले, असे जोडून घेतले. आता आपण ह्या लाल मण्यात आलो. हे शेवटचं एक लाल मणी सोडून दिलं होतं त्या लाल मण्यात. आता आपल्याला 2 पांढरे मणी ओवायचे. 2 आणि ही स्वस्तिकमधला हा पांढरा कोपऱ्यावरचा आणि हा लाल असा चौकोन करत चालायचा. आता वरच्या पांढऱ्या मण्यात द्यायचं आपल्याला. हे असं इथे वर आले. आता इथे परत 2 पांढरे मणी ओवायचे आणि हा आणि हे 2 मण्यातून सुई अशी वर घ्यायची. आता इकडच्या पांढऱ्या मण्यात द्यायचं साईडच्या. आता इथे 2 मणी ओवायचे आणि हा पांढरा आणि हा पांढरा. तर वरती यायचे आपल्याला. असं वरती. आता परत 2 पांढरे ओवायचे आणि या 2 मण्यातून सुई अशी काढून इकडच्या साईडच्या मण्यात घ्यायच्या. इकडचा सुई परत 2 पांढरे ओवायचे आणि ह्या लाल मण्यात सुई घेऊन पांढऱ्या मण्यात सुई टाकायची. आणि आता हे पुढचे 2 पांढऱ्या मण्यात सुई काढून इकडं अशी घ्यायची. आता परत 2 पांढरे ओवायचे. खालचा आणि वरचा आहे 2 मण्यातून सुई काढून घ्यायची आणि साईडच्या मण्यात सुई घ्यायची. परत 2 पांढरे घ्यायचे. आपली दादा अशी 4-4ची एक लाईन करायची. म्हणजे 2-2 मणी घेऊन 4-4ची लाईन जोडली आपण. ही अशी जोड. आता परत 2 मणी घ्यायचे आणि अशी माझा इथे दोरा संपला आहे त्याच्यामुळे मी इथे गाठ मारून घेते. आणि पुढचं मी तुम्हाला दोरा ओवलं दाखवते. आता मी दोरा ओवून घेतला आहे आणि ह्या कोपऱ्यावरच्या मण्यात आली. इथं आपलं असे 2-2 मणी टाकून अशी पट्टी तयार झाली. आता इथे एक पांढरा मणी घ्यायचा आणि आता इकडची स्वस्तिक जोडायची आपल्याला पट्टी. हा कोपऱ्यावरचा मणी घ्यायचा असं घेऊन परत एक मणी ओवायचा आणि इकडच्या परत मण्यात सुई काढायची अशी. असं घ्यायचं आणि आता 2 दुसरा मण्यातून सुई काढून घ्यायची अशी. असं जोडत चाललं. आता एकच मणी टाकायचं. एक मणी टाकून इकडचा आणि इकडचे चौकोट असे पूर्ण जोडत चालायचं. असं एक मध्ये मणी टाकायचा आणि इकडचा मणी घेऊन असं जोडत चालायचं. परत एक मणी घेतला
ह्या मण्यात सुई घालून ह्या मण्यात टाकायची असं. आता परत हे लाल मण्यात सुई आणायची. आता एक मणी ओवायचा आणि हा मणी इकडं दोरा असला का इकडून घ्यायचा, पलीकडे वरचा, आणि हा लाल. आता आपण तिकडच्या साईडने दोरा टाकू, या साईडने. आता या साईडने दोरा टाकल्यावर एक मणी ओवायचा आणि इकडच्या साईडच्या मण्यामध्ये सुई काढून घ्यायची. आणि आता इकडच्या मण्यात यायचं. आता परत एक मणी ओवायचा, इकडच्या मण्यात सुई टाकायची. सुई प्रत्येक वेळेस फिरून घ्यायची, मध्ये मध्ये दोरा दिसणार नाही, म्हणजे व्यवस्थित चौकोन दिसतं. आता इथे एक मणी ओवायचा आणि इकडच्या मण्यातून सुई काढून वरच्या आता इथे आपल्याला चौकोन पॅक करायचा आहे. मणी टाकायचा नाही. आता शेवटचा असा मोकळा येतं, आपल्याला पूर्ण चौकोनात फिरून घ्यायचे, चारही मण्यातून सुई फिरून घ्यायची. हा एक, हा दुसरा, हा लाल तिसरा आणि हा पांढरा चौथा. आता सुई आपल्याला इकडच्या साईडने आणायची. सुई आता आपल्याला इथं आणायची. हे आपलं असं जोडलं गेलं, हे असं. आता आपल्याला सुई इकडे आणायची, मग त्याच्यासाठी आपल्याला सुई अशी फिरून आणावं लागेल. सुई अशी फिरून आणायची. प्रत्येक मण्यात टाकून टाकून सुई अशी फिरवून फिरवून इकडे आणायची. आता ह्या कोपऱ्यावरच्या मण्यात सुई आणली आपण आणि ह्या कोपऱ्यावरचा लाल मणी सुईतून लाल मणी काढायचा. आता इथे मगासारखे दोन दोन मणी ओवून चारची एक पट्टी बनवायची. आधी मग जशी बनवलं तसं एक दोन मी दाखवते, मग तुम्ही पुढं तशीच करत चला. आता वरच्या पांढऱ्यामध्ये द्यायचं असं. परत दोन मणी घ्यायचे आणि ह्या पांढऱ्या मण्यातून सुई अशी काढून घ्यायची. हे असंच दोन दोन मणी घालून पूर्ण इथपर्यंत पट्टी घ्यायची. नंतर एक एक मणी टाकून असा पूर्ण एकमेकाला हे असं जोडून घ्यायचं. जसं इकडचं जोडलं हे बघून तुम्ही असे चारही साईड जोडून घ्या. मीही जोडते, तुम्ही जोडून घ्या. आता आपण हे असे सगळे जोडून घेतले आहे. आता आपण ह्या कोपऱ्यावरचं हे टोक धरायचं, लक्षात घ्यायचं, आणि ह्या कोपऱ्यावरच्या मण्यात सुई आपण आणली. आता आपण इथे 3 मणी ओवायची.
3 मणी होऊन ह्याच मण्यातून सुई काढून पुढच्या मण्यात सुई टाकायची. आता 2 पांढरे मणी ओवायचे आणि ह्या मण्यातून सुई टाकून पुढच्या मण्यात सुई काढायची. परत 2 पांढरे ओवायचे, पुढच्या असं करत चालायचं. 2 मणी टाकून असे 2 मणी टाकायचे. पुढच्या मण्यात घ्यायची. असे आपल्याला असे 6चं 1 2 3 4 5 6 6 झाल्यावर आता आपण पुढच्या इकडच्या साईडने आलो. पहिलं सुरुवातीला मग आधी 3 मणी घालायची. 6 झाल्यावर पहिले आलं परत 3 मणी घालायचे, पुढच्याला 2च घालायचे. असंच करत चालायचं पूर्ण. असं हे आता पूर्ण चौकोन 2 मणी घालायचे. 6 झाले का परत इथे 3 घालायचे. परत 6 पर्यंत गेलं का परत पुढच्या याच्यात आल्यात 3 मणी घालून 2 मणी टाकून पूर्ण असं आपण चौकोन करून घेऊ. आता आपण हे असं सगळं करून घेतलं आहे पूर्ण. आता आपण याच्यात कडक राहण्यासाठी थर्मोकॉल घालायचा. असा कडक राहण्यासाठी आपण इथे असं थर्मोकॉल घालू. आपल्याला आता हे पॅक करायचं आहे. तुम्हाला जर पॅक नसेल करायचं हे मधलं तर याच्यामध्ये तुम्हाला दिवा ठेवू शकता, पण मी आता हे असं पूर्ण पॅक करून घेणार आहे. त्यासाठी आता आपण ह्या कोपऱ्यावरच्या मण्यापर्यंत आलो. ह्या कोपऱ्यावरच्या मण्यापर्यंत आल्यावर आपल्याला आता आधी 2 मणी ओवायचे आणि हा इकडचा मणी आणि इकडचा अशी ह्या 2 मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. दोन मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आलं लक्षात. आता या मण्यात सुई द्यायची. आता परत 2 मणी घ्यायचे. प्रत्येक वेळेस 2 मणी घेऊन अशी पट्टी पूर्ण करायची. आता आपल्याला जरा हे थोडं अवघड आहे. प्रत्येक वेळेस सुई फिरवून घ्यायची आहे. असं मी थोडं हे काढून ठेवते, नंतर पॅक करत आल्यावर टाकते मध्ये. परत 2 मणी घ्यायचे आणि ह्या 2 मण्यातून सुई आपल्याला अशी काढून पुढच्या मण्यात सुई द्यायची. असं चौकोन असं 4-4चे पूर्ण असं करत चालायचे आपण. परत 2 मणी घेऊन ह्या आणि पुढच्या 2 एका मण्यात सुई द्यायची.
इथे आपल्याला शेवटच्या आल्यावर इथलचे 2 मणी घ्यायचे, ह्या कोपऱ्यावरचा आणि ह्या कोपऱ्यावरचा, असे दोन्ही मणी घ्यायचे. इथे शेवटच्या कोपऱ्यावर आल्यावर तसं करायचं. आता इथे 1 2 3 आहे, इथं फक्त एकच मणी ओवायचा. फक्त शेवटच्या कोपऱ्याला 1 मणी ओवत चालायचं, नाही तर बाकीचे सगळीकडे 2 2 मणी टाकायचे. आता पुढच्या मण्यात सुई द्यायची. आता इथे 2 मणी ओवायचे परत. असंच बघा कसं केलंय. सुई काढली तर अवघड जातं जरा. परत 2 मणी, असे 2 2 2 2 मणी घेऊन पुढं आपल्याला असंच पूर्ण चौकोन पॅक करायचं आपल्याला. आता शेवटच्या ह्याच्यात आले. आता इकडच्या कोपऱ्यावरचा आणि ह्या कोपऱ्यावरचे दोन्ही मणी सोबत घ्यायचे. प्रत्येक वेळेस शेवटच्या इथलच्या कोपऱ्यावरच्या मणी आल्यावर हे 2 मणी घेऊन इथे आधी एकच मणी ओवायचा. असंच आता हे पूर्ण करत चालायचं असं असं. परत इथं कोपऱ्यावर आल्यावर इथे एकच मणी घ्यायचा. इथलच्या कोपऱ्यावर आल्यावर पण इथे 2 मणी घेऊन इथे 1 मणी टाकून चौकोन करायचं. 3 मणी ऑलरेडी असतात, एकच मणी टाकायचं. प्रत्येक वेळा असं पूर्ण पॅक करायचं चौकोन. मीही करते, तुम्ही करून घ्या. ह्या मण्यात पुढच्या मण्यात आलो. आता सुरुवातीला 2 मणी ओवायचे कोपऱ्यावर. 2 मणी ओवून असं चौकोन करायचं. आता पुढच्या 2 मण्यात सुई काढायची. आता इथे 1 मणी ओवायचा. एक ओवायचं. आता इथून परत पुढच्या 2 मण्यातून सुई काढायची आणि इथे 1 मणी ओवायचा. असं चौकोन पूर्ण झालं. आता हा चौकोन जोडून द्यायचा. असं पूर्ण चौकोन शेवटचा राहिलेला त्याला मणीने टाकायचा. फक्त चौकोन एकमेकात गुंफवायचा. हे असं पूर्ण पॅक झालं. थर्मोकॉल घातल्यामुळं आपली स्वस्तिक अशी हे तुळशी वृंदावन कडक दिसतं. आता आपल्याला पुढच्या इथे कोपऱ्यावर सुई आणायची. 3 लाल मणी ओवायची. ह्या कोपऱ्यावर आला होता आपण इथेच्या 3 लाल मणी ओवून त्याच मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आता इकडच्या साईडने यायचं. आता 2 लाल मणी घ्यायचे. हे एक आणि हे आणि पुढच्या एका पांढऱ्या मण्यात आपण पुढे घ्यायची. आता परत 2 लाल मणी घ्यायची.
असे 2-2 मणी घेऊन आपल्याला असं बनवायचं. परत 2 मणी घ्यायचे. पुढच्या मण्यात सुई काढायची म्हणजे परत 2 मणी घ्यायचे आणि पुढच्या एका मण्यात सुई परत न्यायची. इथे जरा काढायला अवघड जातं. परत एका पुढच्या मण्यात सुई घ्यायची. दोन मणी ओवायची लाल. खूप जोरात ओढावं लागलं मला. परत एका मण्यातून सुई काढून डबल दोरा आला आहे मण्यात, पण तो काढायला जड जाते जरा. परत 2 लाल मणी घ्यायचे. असे पूर्ण आता असं चौकोन असं पूर्ण असं करून घ्या. मीही करून घेते, तुम्ही करून घ्या. आता आपण हे असं बनवून घेतलेलं आहे. आणि आता ह्या कोपऱ्यावरच्या मण्यावर आलो. ह्या कोपऱ्यावरच्या मण्यावर आता आपल्याला इथे 3 पांढरे मणी ओवायचे. 3 पांढरे मणी ओवून ह्याच मण्यात ओवून पुढच्या मण्यात एका सुई काढायची. कोपऱ्यावरचं इकडचा आणि इकडचा असे 2 मण्यांवर आपल्याला हे मणी ओवायचे. आणि आता परत 2 मणी घेऊन ह्या 2 मण्यात सुई काढायची. आणि आता आपल्याला वरती यायचे. हे असं 4-4चे 1 आणि 2 करायचे. आणि वरच्या मण्यात यायचं. वरच्या मण्यात येऊन हा एकच लाल मणी असं इथं कोपऱ्यावर आपल्याला ओवायचं आहे. हे आता असा फिरवून घ्यायचं. असा आता आपल्याला सुई फिरून ह्या कोपऱ्यावरच्या मण्यात यायचे. ह्या कोपऱ्यावरच्या मण्यावर यायचे. त्यासाठी आपलं सुई अशी फिरून घ्यावं लागेल. आतमधून फिरून घेते मी अशी. तुम्ही कशी फिरून आणा, पण फिरवून ह्या टोकावरच्या मण्यावर आपल्याला सुई आणायची. इथून काढायची अशी वरती आणि
इकडून अशी इकडे ह्या कोपऱ्यावरच्या मण्यावर सुई अशी घेऊन यायची. आता आपल्याला परत 3 मणी ओवायचे, 3 आणि ह्या मण्यातून पुढच्या मण्यात सुई न्यायची अशी. आता इथे परत 2 मणी ओवायचे आणि या वरचा पांढरा आणि खालचा लाल अशा 2 मण्यातून सुई आपल्याला अशी काढायची. आता वरच्या टोकावरचा लाल मणी जोडायचा, त्यासाठी आपल्याला सुई वर फिरून द्यायची. थोडंसं ओढून घ्या आणि इथे लाल मणी टाकायचा. लाल मणी टाकायचं. आणि सुई आता आपल्याला फिरून परत पुढच्या टोकावरच्या मण्याला आणायची. आता कोपऱ्यावर आला होता 3 मणी ओवायचे. 3 मणी ओवून पुढच्या लाल असे 2 लाल मण्यातून सुई आपल्याला अशी काढायची. नंतर 2 पांढरे ओवायचे. शेवटच्या वरच्या टोकाला एक लाल सुई अशी काढून घ्यायची. तशी आपल्याला अशी फिरून आणायची. असंच मी ही करते पूर्ण. इथे वरचा हे करून घेते आणि खालचं कसं जोडायचं मी तुम्हाला सांगते. हे आता आपण असं पूर्ण करून घेतलं छान असे टोक. आता आपल्याला हे खालचं जोडायचे. त्यासाठी आता आपण लाल मणी घ्यायची. कोपऱ्यावरच्या मण्यातून घेतलं का लाल मणी घेऊन एक मणी घेऊन आपल्याला ते असं पूर्ण हे जोडत चालायचं. प्रत्येक वेळेस एक लाल मणी घ्यायचा आणि एक चौकोन पूर्ण करायची. एक लाल मणी घ्यायचा, जोडायचं. घट्ट विण करायची. चांगलं ओढून घ्यायचं छान, म्हणजे ती विण चांगली दिसते.
एक 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 मणी टाकून पूर्ण असं करत चालायचं. पुढचा एक पांढरा मणी घ्यायचा, मग मध्ये एक लाल मणी टाकून वरचा पांढरा मणी घेऊन चौकोन पूर्ण करायचा. असंच कंटिन्यू करायचं. एक साईड आपली पूर्ण झाली. आता दुसरी साईड करायची. असंच दोन 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 मणी घालून पूर्ण करायचं. पण त्याच्यासाठी हे लूज पडू नये त्यासाठी आपण असा हा छोटासा चौकोन थर्मोकॉलचा त्याच्यासाठी घालणार आहोत आतमध्ये. त्याच्या मापाचा कापून घ्यायचा. असा कापून त्याच्या आतमध्ये थोडा मोठा झाला असं कापून असं पूर्ण होत आलं का एक साईड राहिली का तेव्हा टाकलं तरी चालेल. नाही तर असा ठेवून असे मणी ओत चाललं तरी काहीच हरकत नाही. जसं जमलं तसं तुम्ही करा. नाही तर एक साईड राहिल्यावर तेव्हा थर्मोकॉल टाका. असंच हे पूर्ण करा. पूर्ण झाल्यावर मी कसं दिसतं ते दाखवते. ही अशी माझी पूर्ण तुलसी वृंदावन तयार झालं आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.